हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका आनंदी या मालिकेच्या आजच्या सोमवार 13 एप्रिलच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा दिवस आनंदीसाठी खरंच खूप डेंजरस होता. कारण चंदनला हे समजलं की आनंदीने आपलं बोलणं ऐकलंय आणि चंदनने चक्क आनंदीला किडनॅप केलं. एका रिक्षावाल्याच्या मदतीने आनंदीला निर्जन स्थळी सोडून आला. आनंदी ही काहीच करू शकत नव्हती. त्यात तेथे काही गुंड आले. त्यांनी आनंदीला पकडण्याचा प्रयत्न केला. आनंदीसाठी हे सगळं खूपच भयानक होतं. ती एका गाडीसमोर सुद्धा आली होती. तिचा अपघात होता होता वाचला. तेथे वरून पोहोचला आणि वरूनने तिला वाचवलं. आणि मग आनंदी पोहोचली फॅक्टरीमध्ये. त्यानंतर काय घडलं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण आनंदी त्यापेक्षा मोठं काम करणारे. आनंदी चक्क परदेशी कंपनीसमोर मालक साहेबांच्या वतीने प्रेझेंटेशन देणारे आणि हे कॉन्ट्रॅक्ट आनंदीमुळेच मालक साहेबांना मिळणारे, युगंधरला मिळणारे. मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच चंदन शलाकाशी बोलत असतो आणि त्यांचं बोलणं आनंदी ऐकत असते. चंदन शलाकाला म्हणतो, शलाका मॅडम, तुम्ही जसं बोललात ना अगदी तसंच होणार. आता तुमचं प्रेझेंटेशन आधी असल्यामुळे तुमची जी काही डिझाईन आहे ती ओरिजिनल ठरेल आणि युगंधरची डिझाईन ही डुप्लिकेट. त्यामुळे तुम्हालाच हे प्रेझेंटेशन जिंकून हे कॉन्ट्रॅक्ट मिळणार आणि त्या युगंधरला मिळणार ठेंगा. हे सगळं ऐकून शलाका तर खुश होते. चंदन फोन कट करतो. पण आनंदीला मात्र जबर धक्काच बसतो. आणि त्याच वेळेस आपला चंदन मागे वळून पाहतो तर त्याला दिसते आनंदी. पण आनंदीला माहीत नसतं की चंदनने मला पाहिलंय. चंदनला समजतं या आनंदीचे कान खूप बारीक आहेत आणि आता मी जे काही शलाकाशी बोललोय हे सगळं हिने ऐकलंय. आता ही नक्कीच फॅक्टरीमध्ये जाऊन हे सगळं सांगणार. तिचं तोंड बंद करावे लागेल. कमीत कमी आजची रात्र तरी तिला फॅक्टरीत पोहोचू द्यायचं नाही असं चंदन ठरवतो आणि तेथून जातो. तर इकडे आनंदीला खूप टेन्शन आलेलं असतं. चंदनने मालक साहेबांचा खूप मोठा विश्वासघात केला आहे आणि जर मी ही गोष्ट फॅक्टरीत मालक साहेबांपर्यंत नाही पोहोचू शकले तर आपल्या कंपनीचं खूप मोठं नुकसान होईल. ते मी नाही होऊ देऊ शकत असा विचार ती करत असते. आनंदी क्षणभर विचार करते, मी आत्ताच्या आत्ता आबांना सगळं सांगते आणि मग आबा फॅक्टरीमध्ये जाऊन सगळं सांगतील. पण त्याच वेळेस तिच्या मनात हा सुद्धा विचार येतो, नाही नाही, आबांना सगळं सांगितलं तर आबा हे खूप टेन्शनमध्ये येतील. त्यांना भीती वाटेल आणि एवढ्या रात्री त्यांना टेन्शन देऊन नाही चालणार. त्यापेक्षा मी स्वतःच फॅक्टरीमध्ये जाते आणि आरतीताईला शिर्के साहेबांना सगळं सांगते. असं म्हणून आनंदी ही आबांना काहीच न सांगता चक्क घराबाहेर पडते. घराबाहेरच्या रस्त्यावर येते आणि रिक्षा भेटते की काय याची वाट पाहते. त्याच वेळेस एक रिक्षावाला तेथे येतो आणि म्हणतो, ताई कुठे जायचंय? आनंदी सांगते, दादा मला आहे ना मालक साहेबांच्या फॅक्टरीत जायचंय, खूप महत्त्वाचं काम आहे. रिक्षावाला म्हणतो, बसा ना ताई, मी तुम्हाला सोडतो. आनंदी ही रिक्षात बसते. पण हा रिक्षावाला चक्क या चंदनने पाठवलेला असतो. आनंदी रिक्षात बसताच चंदन मागे उभा असतो. हा रिक्षावाला त्याला इशारा करतो आणि मग रिक्षावाला आनंदीला घेऊन तेथून जातो. चंदन खूप खुश होतो आणि म्हणतो, आनंदी त्या मालक साहेबांना सगळं सांगणार होती ना, आता जंगलात जाऊन बस आणि झाडांशी प्राण्यांशी बोलत बस. म्हणजे आनंदीला अशा निर्जन स्थळी सोडून यायचं की तिला परतीचा रस्ता सापडला नाही पाहिजे असा या चंदनचा प्लॅन आहे. आणि मग हा रिक्षावाला आनंदीला लांब दूर कुठेतरी घेऊन जात असतो आणि आनंदीशी बोलण्याचा प्रयत्न करतो. ताई, एवढ्या रात्री तुम्हाला फॅक्टरीत का जायचंय? आनंदी सांगते, काय सांगू दादा, पण माझं फॅक्टरीत पोहोचणं खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर मालक साहेबांचं मोठं नुकसान होईल. मला आरतीताईला सगळं सांगावंच लागेल. रिक्षावाला म्हणतो, ताई तुम्ही टेन्शन घेऊ नका, आपण आता थोड्याच वेळात पोहोचू. तेवढ्यात आनंदीला पेट्रोलचा वास येतो. आनंदी विचारते, दादा तुमच्या गाडीत काही प्रॉब्लेम आहे का? पेट्रोल गळण्याचा वास येतोय. तर हा रिक्षावाला म्हणतो, वा ताई, तुमचं नाक तर चांगलंच भारी आहे. हा थोडा प्रॉब्लेम आहे पण जास्त मोठा नाही आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि त्याच वेळेस हा रिक्षावाला चक्क आड मार्गाने रिक्षा घेतो, कच्च्या रस्त्याने. आनंदी विचारते, दादा तुम्ही वेगळ्या रस्त्याने रिक्षा घेताय का? कारण आत्तापर्यंत मालक साहेबांची फॅक्टरी यायला हवी होती, एवढा वेळ का लागतोय? तर हा रिक्षावाला म्हणतो, ताई काय आहे ना, रस्त्यात एक अपघात झाला होता, त्यामुळे खूप ट्रॅफिक होतं, आपण शॉर्टकटने जातोय, पोहोचूच थोड्या वेळात. पण आनंदीला मात्र शंका येते.
आनंदी विचार करते, रस्त्यात ट्रॅफिक होतं, मग हॉर्नचा वगैरे तर आवाज येतच नव्हता. मग हा माणूस मला कोठे नेतोय? आनंदी चांगलीच घाबरते आणि म्हणते, दादा तुम्ही मला कोठे नेताय? हा फॅक्टरीचा रस्ता नाहीये. गाडी थांबवा, रिक्षा थांबवा. रिक्षावाल्याला समजतं की आनंदीला संशय आलाय आणि रिक्षावाला एका निर्जन स्थळी आणून रिक्षा थांबवतो. आनंदी विचारते, दादा आपण कोठे आलोय? रिक्षावाला म्हणतो, आलोय मालक साहेबांच्या फॅक्टरीमध्ये. तर आनंदी म्हणते, नाही नाही, ही मालक साहेबांची फॅक्टरी नाहीये. ही फॅक्टरी असती तर इथे मशीनचे आवाज आले असते. रिक्षावाला म्हणतो, ए बाई चल उतर ना लवकर गाडीच्या खाली. आनंदी म्हणते, नाही नाही मी नाही उतरणार, मला तुम्ही फॅक्टरीमध्ये सोडा. तर हा रिक्षावाला चक्क आनंदीचा हात पकडतो आणि आनंदीला गाडीच्या खाली उतरून देतो आणि तिला या ग्राउंडच्या मधोमध आणून सोडून देतो. आनंदी विचारते, दादा तुम्ही मला इथे का आणलंय? तर हा रिक्षावाला म्हणतो, ए बाई तुला काही करतोय का मी? आता आहे ना रात्रभर येथेच गोल गोल फिरत राहायचं. उद्या सकाळी तुझे घरचे येतील, तुला घेऊन जातील. तोपर्यंत येथेच शांत राहायचं, कोणाला काही सांगायचं नाही. लय मोठा शहाणपणा करत होती. मालक साहेबांच्या फॅक्टरीत जाते, मालक साहेबांना सांगते. आता काय सांगायचं नाही, गुपचूप येथे बसून राहायचं. आनंदीला मोठा धक्काच बसतो. आनंदी म्हणते, दादा प्लीज असं करू नका. मला डोळ्याने दिसत नाही, मला घरचा रस्ता कळणार नाही, मला फॅक्टरीत जाणं खूप महत्त्वाचं आहे हो, असं मला सोडून जाऊ नका. पण हा रिक्षावाला चक्क रिक्षात बसतो आणि तेथून निघून जातो. आणलंय आनंदी रडू लागते. आजूबाजूला चालत असते पण आनंदीला डोळ्याने दिसत नाही हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि ज्या ठिकाणी याआधी ती जाऊन आली आहे तिला त्या ठिकाणची माहिती आहे. मग तेथे असलेल्या अंतर, वस्तू, आवाज यानुसारच ती चालत असते. पण नवीन ठिकाणची तिला काहीच माहिती नाही आहे. त्यामुळे एक एक पाऊल टाकणंसुद्धा तिच्यासाठी खूप अवघड असतं. मी कोठे आली आहे हेच तिला कळत नाही. आनंदी ओरडत असते, कुणी आहे का, कुणी आहे का, प्लीज माझी मदत करा, मला घरी जायचं आहे. आणि त्याच वेळेस आनंदीच्या वाटेत एक मोठा दगड येतो आणि आनंदी ही ठेच लागून खाली पडते. त्यामुळे आनंदीला खूप वाईट वाटतं की मला नीट चालताही येत नाही आहे. आणि इकडे आबा हे घराबाहेर येतात. आत्ता तर आनंदी बाहेर होती, आता कोठे गेली? आनंदीचं हे खूप चुकतं. न सांगता कोठेही जाते, न सांगता ती कुठेतरी गेली असेल, जवळच गेली असेल असं आबांना वाटतं आणि आबा तिला बाहेर शोधत असतात. तर आनंदी जेथे असते तेथेच म्हणतात, हे कोण आहे तिकडं, पोलीस बिलीस आले की काय? तर दुसरा गुंड म्हणतो, नाही रे पोलीस नाहीये, पोरगी आहे पोरगी. आणि मग हे तिघे गुंड आनंदीजवळ येतात. आनंदी विचारते, कोण आहे कोण आहे? तर हे गुंडसुद्धा आनंदीकडे बारकाईने पाहतात. त्यांच्याही लक्षात येतं की आनंदीला डोळ्याने दिसत नाही. आणि आनंदी जिथे आहे तेथेच आसपास वरुणसुद्धा असतो. वरुणला त्याच्या हॉटेलच्या रूमवर जायचं असतं आणि त्याला रिक्षा काही मिळत नाही. रिक्षा कधी मिळते हाच विचार वरुण करत असतो. आणि तेवढ्यात ज्या रिक्षावाल्याने आनंदीला इथे आणून सोडलंय तोच रिक्षावाला त्याच्याजवळ येतो. वरुण म्हणतो, मला हिरव्या गल्लीत जायचं आहे. रिक्षावाला म्हणतो, हो बसा ना, रात्रीचे पैसे जास्त होतील. वरुण म्हणतो, ठीक आहे. आणि मग हा रिक्षावाला वरुणला आनंदी जिथे आहे त्याच्या विरुद्ध दिशेने लांबवर घेऊन जाऊ लागतो. इकडे आनंदी या गुंडांना म्हणते, दादा मला काही दिसत नाही, मी काही ऐकलं नाहीये, मला प्लीज जाऊ द्या, तुम्ही कोण आहात? तर हे गुंड म्हणतात, तुझ्याकडं जे काही आहे ना, हातातलं कानातलं नाकातलं पैसे बिसे सगळे देऊन टाक चल. आनंदी म्हणते, नाही नाही माझ्याकडे काही नाही आहे. आणि हे गुंड चक्क आनंदीला पकडतात. आनंदी म्हणते, सोडा मला सोडा मला. हे गुंड म्हणतात, मग तुला सांगितलेलं कळत नाही का? चल तुझ्याकडे जे काही आहे ना ते सगळं आमच्या हवाली कर, पैसा अडका सोनं नाणं सगळं देऊन टाक. आनंदी त्यांच्या गयावया करत असते पण हे गुंड काय ऐकत नाही. त्यामुळे आनंदी त्यांना जोरात धक्का देते आणि हे गुंड लांब जाऊन पळतात. आनंदीसुद्धा पळू लागते पण तिला पुन्हा ठेस लागते आणि ती खाली पडते. आणि हे सगळे गुंड आनंदीवर एखाद्या राक्षसासारखे हसू लागतात. पडले की नाही, म्हटलं होतं जास्त नाटकं करायचे नाही, आता कोण तुला वाचवणार? आनंदी खूप घाबरते आणि रडू लागते. तर इकडे वरुण त्याच रिक्षावाल्याच्या गाडीमध्ये असतो आणि त्याच वेळेस चंदन या रिक्षावाल्याला कॉल करतो आणि म्हणतो, काय रे झालं की नाही आपलं काम? तर हा रिक्षावाला म्हणतो, हो साहेब, त्या आंधळीला आहे ना अशा ठिकाणी सोडून आलोय की ती परत येऊ शकणार नाही. हे ऐकून वरुणला मोठा धक्काच बसतो, कारण आंधळी म्हणजे त्याला लगेच आनंदीची आठवण येते. चंदन विचारतो, रिक्षात तिला काही कळत नाही ना, तू कोण आहे, तू तिला कुठे सोडले हे तिला काही कळत नाही ना? तर हा रिक्षावाला सांगतो, नाही हो साहेब, पण ती खूप डेंजर आहे बरं का,
ती माझ्या रिक्षात बसली आणि तिला लगेच कळलं की माझ्या रिक्षामध्ये पेट्रोलचा वास येतोय. मला वास येत नव्हता, पण तिला वास आला. वरून हे सगळं ऐकत असतो आणि त्याला शंका येते, अशी मुलगी जिला डोळ्यांनी दिसत नाही आणि तिला वास चांगला येतो जो या रिक्षावाल्याला आला नाही, म्हणजे ही तर आनंदीच असू शकते, अशी शंका वरूनला येते. हा रिक्षावाला चंदनला सांगतो, साहेब त्यानंतर मीला त्या निर्जन स्थळी घेऊन गेलो तर ती गाडीतून उतरायला तयारच नव्हती. मला काय म्हणते, येथे फॅक्टरीच्या मशीनचा आवाज येत नाही, तुम्ही मला वेगळ्याच ठिकाणी आणलंय. लई डेंजर होती ती साहेब, पण मी तिला अशा ठिकाणी सोडून आलोय ना, आता ती काय लवकर परत येत नाही, 7 जन्म परत यायची नाही. वरूनला मोठा धक्का बसतो. तर चंदन मात्र चांगलाच खुश होतो आणि म्हणतो, वा रे पाठ्या, भारी काम केलं. चंदन फोन कट करतो. वरूनला खूप टेन्शन येतं. हा रिक्षावाला कोणत्या अंध मुलीबद्दल बोलतोय, जिला तो निर्जन स्थळी सोडून आलाय. तिला चांगला सेन्ससुद्धा आहे, वास चांगला घेता येतो. हा आनंदीबद्दल तर बोलत नाहीये ना, हाच प्रश्न वरूनला पडतो. हा रिक्षावाला नक्कीच आनंदीबद्दलच बोलत होता. त्याने जर आनंदीला कोठे ठेवलं असेल, आनंदीला कोठे सोडून आला असेल, तर आता आनंदीची काय अवस्था होत असेल. मला लवकरात लवकर जायलाच हवं, या रिक्षावाल्याला विचारत हवं, असा विचार हा वरून करतो. आणि इकडे आनंदी ही जमिनीवर बसलेली असते आणि हे गुंड राक्षसासारखे तिच्यावर हसत असतात. आनंदी ही जमिनीवर काही सापडते का ते पाहते आणि तेवढ्यात तिच्या हाताला एक मोठा दगड लागतो. आनंदी हा दगड घेऊन उभी राहते आणि म्हणते, ओ माझ्यापासून लांब राहा. तर हे गुंड म्हणतात, ए काय करणार आहे का तू, तुला नीट डोळ्याने दिसत नाही, तू मारणार आहे का आम्हाला, आम्ही तुझ्या समोर आहे, चल मार, हाय का तुझ्यात हिंमत. आनंदी हिंमत दाखवते आणि या गुंडाच्या डोक्यातच दगड मारते. गुंडाच्या डोक्यातून रक्त वाहू लागतं आणि हे गुंड खूप चिडतात. पण त्याच वेळेस तेथे काही गाड्यांच्या जाण्याचा आवाज येतो. गुंड घाबरून म्हणतात, ए पळा रे, कुणी पोलीस बिलीस आले तर काही खरं नाही आपलं, मी मुख्य रस्त्यापर्यंत जाऊ शकते. असा विचार करून आनंदी मुख्य रस्ता शोधू लागते या पेट्रोलच्या वासाच्या मदतीने. आता घाबरायचं नाही आनंदी, नाहीतर आपण येथेच राहून जाऊ, असा विचार करून आनंदी मुख्य रस्त्याकडे जाऊ लागते. आणि इकडे वरून रिक्षावाल्याला गाडी थांबवायला सांगतो. रिक्षावाला विचारतो, का हो साहेब, अजून हिरवी गल्ली नाही आली. तर वरून म्हणतो, 2 मिनटं थांबव तू. रिक्षावाला रिक्षा थांबवतो. वरून रिक्षातून खाली उतरतो आणि म्हणतो, चल बाहेर निघ, आनंदी आहे आनंदी. तर रिक्षावाला चिडून म्हणतो, हाय ती आनंदी, मग काय करून घेशील रे. वरूनला खूप राग येतो आणि वरून या रिक्षावाल्याच्या सनसनीत मुस्काटात मारतो, पोटात 2-3 लाथा घालतो. हा रिक्षावाला चांगलाच घाबरतो. वरून म्हणतो, चल आत्ताच्या आत्ता मला तेथे घेऊन चल जेथे तू त्या मुलीला सोडून आलाय. रिक्षावाला म्हणतो, सोडतो साहेब सोडतो, मारू नका साहेब मारू नका. वरून त्याला सोडतो आणि तेवढ्यात हा रिक्षावाला वरूनला जोरात धक्का देतो. वरून दूर जाऊन पडतो. रिक्षावाला गाडीत बसतो आणि रिक्षामध्ये तेथून पळून जातो. वरूनला खूप राग येतो. रिक्षावाला तर गेला, रिक्षावाला या दिशेने आला होता, याचा अर्थ आनंदीसुद्धा याच दिशेने असेल, असा विचार करून वरून तेथून धावत सुटतो. आणि आनंदी ही मुख्य रस्त्यावर आलेली असते, परंतु कसलाही अंदाज नसल्यामुळे चक्क ती रस्त्याच्या मधोमध चालत असते आणि एक भरधाव गाडी तिच्या दिशेने येऊ लागते. गाडी जोरात हॉर्न वाजवते, पण आनंदीला काही कळत नाही आणि त्याच वेळेस ही गाडी आनंदीला उडवणार इतक्यात वरून तेथे पोहोचतो आणि आनंदीचा हात ओढून तिला रस्त्याच्या कडेला घेतो. आनंदी खूप घाबरते आणि म्हणते, सोडा मला सोडा, कोण आहात तुम्ही. तर वरून सांगतो, आनंदी घाबरू नको, मी वरून आहे वरून. तेव्हा कुठे आनंदीला बरं वाटतं. आनंदी म्हणते, वरून तू येथे कसा. आनंदीला तो सांगतो, अगं मी येथे थांबलो होतो, मला रिक्षा मिळत नव्हती, तू येथे कशी. आनंदी रडू लागते आणि म्हणते, वरून आज माझ्याबरोबर खूप वाईट झालं. चंदनने ना मालक साहेबांना फसवण्याचा प्रयत्न केला आहे, खूप मोठा विश्वासघात केला आहे. मी ते मालक साहेबांना सांगायला फॅक्टरीत जात होते, पण मी अशी नाही जाऊ शकत. माझे कपडे, माझे केस, आबांना हे सगळं कळलं ना तर आबा खूप घाबरतील, आबांना मला काही कळू द्यायचं नाही आहे. वरून म्हणतो, ठीक आहे तू घाबरू नकोस. आणि वरून आनंदीचे केस ठीकठाक करतो आणि मग थोड्याच वेळात एका रिक्षामध्ये आनंदी आणि वरून हे दोघेही घरी पोहोचतात. वरून म्हणतो, अगं तुझं घर तर थोडं दूर आहे ना, मग रिक्षा तेथे नेली असती ना. तर आनंदी सांगते, नको, आबांनी रिक्षाचा आवाज ऐकला ना तर त्यांना सगळे प्रश्नांची उत्तरं द्यावे लागतील, त्यांना सत्य समजलं तर ते खूप घाबरतील, मी जाते येथून. वरून, खरंच आज तू देव माणसासारखा भेटला, देवच आहेस तू माझ्यासाठी, नाहीतर आज माझं काय झालं असतं. वरून म्हणतो,
अगं आनंदी, आपण मित्र आहोत ना. मग मैत्रीमध्ये नो सॉरी नो थँक्यू. आनंदी म्हणते, वरून आता जाते मी, मला लवकर फॅक्टरीत जायचं आहे. आबांना घेऊन जाते आणि मग मालक साहेबांना सगळं सत्य सांगते, नाहीतर त्यांचं खूप मोठं नुकसान होईल. उद्या भेटते बाय, असं म्हणून आनंदी निघून जाते. वरून म्हणतो, खरंच आनंदी, किती ग्रेट आहेस तू. तुला इतका त्रास झाला तरी तुझ्या मनात स्वतःच्या त्रासापेक्षा दुसऱ्याचा त्रास कसा कमी होईल, दुसऱ्याचं नुकसान होऊ नये याचाच विचार आहे. खरंच ग्रेट आहेस तू. आणि वरून हा आनंदीच्या आणखीनच प्रेमात पडतो. आनंदी ही घरी पोहोचते आणि मोबाईलवरून कोणाला तरी फोन लावत असते. आबा म्हणतात, हे आनंदी, कोठे गेले होतीस तू? किती काळजी वाटत होती मला, सांग ना. तर आनंदी म्हणते, आबा ते नंतर सांगते, आता मला आहे ना आरतीताईशी बोलायचं आहे, हे खूप महत्त्वाचं काम आहे. आबा म्हणतात, आरतीशी काय महत्त्वाचं काम आहे? तर आनंदी सांगते, आरचे एक काम कर, आरतीताईने ना या मोबाईलमध्ये त्यांच्या फ्रेंडचा मोबाईल नंबर सेव्ह केला आहे, तू तो शोधून काढ, मला फोन लावून दे. आरची म्हणते हो. आरची नंबर शोधून देते, फोन लावते. आनंदी फोन कानाला लावते आणि इकडे आरतीच्या मैत्रिणीचा फोन वाजत असतो, परंतु सगळे कामगार कामात बिझी असल्यामुळे कुणीही फोन उचलत नाही. आनंदी खूप टेन्शनमध्ये येते. आबा विचारतात, आनंदी नेमकं काय झालंय, सांग मला. आणि मग आनंदी झालेला सगळा प्रकार सांगते. तिने त्या चंदनला शलाकाशी बोलताना ऐकलंय आणि तो फोनवर सांगत होता की मालक साहेबांसारखं सेम टू सेम डिझाईन कॉपी केलंय आणि मालक साहेबांना ते इतकं मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळणार नाहीये, हा सगळा कट त्याने रचलाय. हे सत्य ऐकून आबांना मोठा धक्काच बसतो. आबा म्हणतात, अरे देवा, एवढा मोठा कट, मालक साहेबांचं तर खूप मोठं नुकसान होईल यामुळे. आनंदी म्हणते, हो आबा, आपल्याला आत्ताच्या आत्ता फॅक्टरीमध्ये जावं लागेल, आपण त्यांना सगळं सत्य सांगूया. आबा विचारतात, पण आनंदी, तुझा स्वतःवर पूर्ण विश्वास आहे ना, तू जे सांगतेस तेच खरं आहे. आनंदी म्हणते, आबा मी कधी खोटं बोलते का, तुमचा माझ्यावर विश्वास नाही आहे का? आबा म्हणतात, अगं पोरी, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. ठीक आहे, जाऊया आपण. आणि मग थोड्याच वेळात हे दोघेही फॅक्टरीला जायला निघतात. तर इकडे फॅक्टरीमध्ये मालक साहेब युगंधर खूप टेन्शनमध्ये असतो आणि म्हणतो, शिर्के, जोपर्यंत हे कॉन्ट्रॅक्ट मिळणार नाही तोपर्यंत मी ही केबिन सोडणार नाही. शिर्के म्हणतो, मालक साहेब, तुम्ही इतकं टेन्शन का घेताय? तुम्ही टेन्शन घेऊ नका, हे कॉन्ट्रॅक्ट आपल्यालाच मिळणार आहे, पण उद्या तुम्हालाच प्रेझेंटेशन द्यायचं आहे, त्यामुळे तुम्ही फ्रेश दिसणं खूप महत्त्वाचं आहे. तुमचं डोकं शांत असलं की तुम्हाला प्रेझेंटेशन नीट देता येईल आणि हे कॉन्ट्रॅक्ट आपल्यालाच मिळेल. युगंधर म्हणतो, ठीक आहे, मी घरी जातो, पण जर वाऱ्याने सुद्धा दिशा बदलली तरी सगळ्यात आधी मला फोन लावायचा. शिर्के म्हणतो, पोचलं साहेब. युगंधर कंपनीच्या बाहेर पडतो, गाडीत बसतो आणि आपल्या घराकडे जायला निघतो. त्याच वेळेस आबा आणि आनंदी तेथे पोहोचतात. दोघेही फॅक्टरीमध्ये येतात. तर शिर्के त्यांना पाहून विचारतो, काय आबा, एवढ्या रात्री फॅक्टरीत काय काम आहे? आणि आनंदीला सुद्धा घेऊन आलाय? तर आरती सांगते, माझ्यासाठी खिचडीचा डबा घेऊन आले असतील, आपण सगळे मिळून खिचडी खाऊया. सगळे खुश असतात. तर आबा हे शिर्केला सांगतात, शिर्के साहेब, तुम्हाला एक महत्त्वाची बातमी द्यायची आहे. खूप मोठा दगाफटका झाला आहे. शलाकाने आपल्या कंपनीचं डिझाईन चोरलंय आणि उद्या प्रेझेंटेशनमध्ये ती तेच डिझाईन सादर करणार आहे. हे ऐकून शिर्केला जबर धक्काच बसतो. आरती आणि तेथील सगळ्या कामगारांचा सुद्धा विश्वास बसत नाही की शलाकाने चक्क आपलं डिझाईन चोरलंय आणि उद्याचं कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळणार नाही, ज्या कॉन्ट्रॅक्टसाठी आपण एवढी मेहनत करतोय. आनंदीसुद्धा तेथेच असते आणि आजचा एपिसोड संपतो. फ्रेंड्स, आनंदी मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. वरून वेळेवर पोहोचला, नाहीतर आनंदीचं आज काही खरं नव्हतं, एवढं मात्र नक्की. आजचा एपिसोड तर भारी होता, पण आनंदी मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. खूप मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, आनंदी मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू, या विदेशी कॉन्ट्रॅक्टचं प्रेझेंटेशन सुरू होईल आणि शलाका चक्क युगंधरसारखं सेम टू सेम डिझाईन दाखवणार. त्यामुळे युगंधरला जबर धक्काच बसेल. युगंधर चिडून म्हणेल, शलाका, ही चोरी आहे, तुझी हिंमत कशी झाली माझं डिझाईन चोरी करण्याची? शलाका म्हणेल, काय भाऊजी, याला चोरी नाही म्हणत, याला म्हणतात स्मार्टनेस, आणि कॉर्पोरेट जगामध्ये हे असं सुरूच असतं. युगंधरला खूप राग येईल आणि तो चिडून तेथून जात असेल, पण लगेच शिर्के त्याला थांबवणार आणि म्हणेल, मालक साहेब, तुम्ही थांबा, आपलं प्रेझेंटेशन होणार आहे, तुम्ही एवढ्यात हिंमत हरू नका. आणि मग युगंधर नाही प्रेझेंटेशन देणार, तर प्रेझेंटेशन देणार चक्क आपली आनंदी.
आनंदी असं काही प्रेझेंटेशन देईन त्यामुळे शलाकाचा धमाका फुस होईल, तिच्या चेहऱ्याचा रंगच उडणार आणि युगंधर चांगलाच खुश होणार. मग आता हे नवीन प्रेझेंटेशन काय आहे आणि आनंदीची आयडिया काय या नवीन डिझाईनबद्दल हे तर उद्याच्याच एपिसोडमध्ये कळेल. आणि तुम्हाला आनंदी मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड आणि नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी पाहायचे असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.